श्री स्वामी समर्थ. आर्थिक अडचणींसाठी स्वामी समर्थांचा हा उपाय आर्थिक स्थैर्य, धनलाभ आणि आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी केला जातो. या उपायामध्ये स्वामी समर्थांचा मंत्रजप आणि विशिष्ट पूजा पद्धतीचा देखील समावेश आहे. या उपायाची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा मी प्रयत्न केला आहे. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा उपाय नक्की करण्याचा प्रयत्न करा. हा उपाय करण्यासाठी स्वामी समर्थांची एक मूर्ती किंवा त्यांचा फोटो आपल्याकडे असेलच. एक स्वच्छ लाल किंवा पिवळे कापड घ्या पूजेसाठी आसन म्हणून. एक छोटी तांब्याची, पितळी किंवा स्टीलची वाटी घ्या. हळद, कुंकू, अक्षता, तांदूळ हेही असू द्या. थोडे सोने, उदाहरणार्थ सोन्याची अंगठी किंवा एखादे नाणे, किंवा सोने नसेल तर चांदीचे नाणे किंवा चांदीचा तुकडा घेतला तरी चालेल. सोबतच गंध, फुले आणि तुपाचा दिवा असू द्या. अगरबत्ती आणि कापूरही असायला हवं. स्वच्छ पाण्याने भरलेली तांब्याची एक लोटी असू द्या. तुळशीची माळ किंवा रुद्राक्ष माळ जपासाठी ती आपल्याला लागेल. हा जो उपाय आहे, हा उपाय सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून करायचा आहे. शक्यतो पिवळे किंवा पांढरे वस्त्र परिधान करा. पूजेची जी जागा आहे ती जागा स्वच्छ करा आणि स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो लाल पिवळ्या कपड्यावर ठेवून द्या. मूर्तीसमोर तुपाचा दिवा आणि 2 अगरबत्ती लावा. कापूर प्रज्वलित करा. घरातील एक छोटी वाटी घेऊन त्या छोट्या वाटीमध्ये थोडी हळद आणि कुंकू टाका. त्यावर थोडे तांदूळ अक्षतात ठेवा. या वाटीत सोन्याची वस्तू, उदाहरणार्थ अंगठी किंवा तुकडा असेल किंवा चांदीचं नाणं असेल ते ठेवून द्या. ही वस्तू म्हणजे धनलाभाचे प्रतीक आहे. वाटीला गंध लावा आणि स्वामींच्या मूर्तीसमोर ती वाटी ठेवून द्या. आणि यानंतर तुळशीची किंवा रुद्राक्षाची माळ जी आहे ती माळ हातामध्ये घ्या आणि प्रथम मायेला वंदन करा आणि खालील मंत्राचा 108 वेळा जप करा. तो जो मंत्र आहे तो मंत्र असा आहे: ओम नमो विष्णवे नमः. हा मंत्र धनलाभ आणि आर्थिक स्थैर्य प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी आणि खास असा आहे. जप करताना मृगमुद्रा, अंगठा आणि तर्जनी स्पर्शून धारण करा आणि मनामध्ये धनलाभाची इच्छा ठेवा. जप पूर्ण झाल्यावर स्वामी समर्थांना खालील प्रार्थना आपण करायची आहे. ती प्रार्थना अत्यंत सुंदर असून ती मनापासून म्हणण्याचा प्रयत्न करा. प्रार्थना अशी आहे: हे स्वामी समर्थ महाराज, माझ्या आर्थिक अडचणी दूर करा. माझ्या जीवनामध्ये समृद्धी आणि स्थैर्य आणा. तुमच्या कृपेने मला धनलाभ होऊ द्या. मनापासून ही प्रार्थना केल्यानंतर स्वामी समर्थांच्या चरणी सर्व अडचणी समर्पित करा. स्वामींच्या मूर्तीला फुले अर्पण करा आणि कापूर आरती करा. वाटीतील सोन्याची वस्तू काढून ती स्वच्छ कपड्यामध्ये बांधून ठेवा. ही वस्तू तुमच्याजवळ, उदाहरणार्थ पर्समध्ये किंवा पाकिटमध्ये ठेवून द्या. पूजेचे तांदूळ आणि हळद कुंकू घरातील तिजोरीमध्ये किंवा धन ठेवण्याच्या ठिकाणी ठेवून द्या. हा उपाय सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर जरूर करा. गुरुवार किंवा शुक्रवार हा दिवस शुभ कालावधी आहे. किमान 21 दिवस किंवा 41 दिवस हा उपाय आपण नियमितपणे करायलाच हवा. दीर्घकालीन परिणामांसाठी रोज जप चालू ठेवा. गुरुवार, गुरुपुष्यामृत योग आणि अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय तुम्ही सुरू करणे अधिक शुभ समजल्या जाते. या उपायादरम्यान पूर्ण श्रद्धा आणि स्वामीवर पूर्ण भक्ती ठेवा. त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. मनामध्ये नकारात्मक विचार येऊ देऊ नका. पूजा करताना स्वच्छता राखा. जपमाळ जमिनीवर ठेवू नका आणि वापरानंतर ती स्वच्छ कपड्यामध्ये गुंडाळून ठेवा. या काळामध्ये मांसाहार, मद्यपान आणि तामसी वर्तन नक्कीच टाळण्याचा प्रयत्न करा. उपाय करताना घरातील इतर लोकांना त्रास देऊ नका आणि सर्वांबरोबर प्रेमाने वागा. उपाय सुरू केल्यानंतर तो खंडित करू नका. या कालावधीमध्ये नियमितपणे हा उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उपायाचे अपेक्षित परिणाम 3 ते 7 दिवसाच्या आत तुम्हाला दिसायला लागतील. घरातील आर्थिक तणाव कमी होण्यास सुरुवात होईल. तर 21 दिवसाच्या आतमध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला दिसू लागतील.
या कालावधीमध्ये अनपेक्षित धनलाभ तुम्हाला होऊ शकतो, पैसा कुठूनही येऊ शकतो आणि तुमचे जे आर्थिक ढासळलेले नियोजन आहे ते नियोजन सुधारू शकतं. आणि सोबतच 41 दिवसापर्यंत तुमचं जेही आर्थिक ढासळलेलं नियोजन आहे ते पूर्णपणे कोलमडलेलं आहे ते सुरळीत होऊ लागतं. तुमच्यावर जर कर्जाचा बोजा असेल तर तो कर्जाचा बोजा कमी होऊ शकतो. मोठ्या प्रमाणावर तुमच्याकडे पैसा उपलब्ध होऊ शकतो. कुठूनही पैसा तुमच्याकडे स्वामींच्या कृपेने येऊ शकतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या आर्थिक किंवा पैसे कमवण्याच्या संधी तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. त्याचसोबतच नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला चांगले दिवस नक्कीच पाहायला मिळू शकतात. 41 दिवसामध्ये तुमच्या जीवनामध्ये या उपायाने या मंत्राने नक्कीच एक वेगळ्या प्रकारचं परिवर्तन झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. तर स्वामी भक्तांनो, हा जो उपाय आहे हा उपाय नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. स्वामी समर्थांची सेवा आहे, स्वामी समर्थांचा उपाय आहे आणि हा उपाय अनेक लोकांनी करून पाहिला आहे. त्या लोकांना इष्ट ते फलप्राप्ती झालेली आहे. अनेक लोक या उपायामुळे संकटमुक्त झाले आहेत, आर्थिक संकटातून त्यांची मुक्तता झाली आहे. तशीच मुक्तता स्वामी कृपेने तुमचीही व्हावी अशी अपेक्षा ठेवतो. स्वामीचरणी प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ.